श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपले स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमी तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा, इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. आज मी तुम्हाला साक्षात स्वामींचे दर्शन घडलेले, स्वामी कृपेने नशिबाची रेषा बदललेले एक स्वामी भक्त, त्यांच्या आयुष्यात घडलेली एक अघटित स्वामी लीला सांगणार आहे. स्वामी जेव्हा आपल्या भक्ताच्या पाठीशी ठाम असतात तेव्हा ते आपल्या आयुष्यात कसे चमत्कार घडवतात या सगळ्यांनाच आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भक्तांनो, आपला आजचा अनुभव आहे दिल्ली येथे राहणाऱ्या स्वामींचा. परमभक्त ताई सौ पुष्पा टेंगळे या ताईंचा. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी सौ पुष्पा टेंगळे. आज माझ्या आयुष्यात घडलेली स्वामींची लीला मी सगळ्यांना माझ्या अनुभवातून सांगत आहे. खरे तर मी लहानपणापासूनच पूर्णपणे नास्तिक होते, कारण माझ्या घरातील वातावरणही तसेच काहीसे. मी कोळी समाजातील, त्यामुळे घरामध्ये दररोज मांसाहार, मटण, मच्छी असंच सर्व. असा काही एकही दिवस नसेल की मी मांसाहारीशिवाय कधी राहिले असेल. सकाळ, दुपार, संध्याकाळ तिन्ही वेळ आमच्या घरामध्ये फक्त आणि फक्त मांसाहार असायचे. त्यामुळे देव, धर्म यांच्याशी माझा की घरातल्या कोणाचाही काही संबंध नव्हता. सकाळी फक्त देवघरात दिवा लावणे, सकाळी देवासमोर हात जोडणे इतका फक्त आई करायचे. पण मनापासून सेवा, पूजा असं आमच्या घरात काहीच नव्हतं. पण कॉलेजमध्ये असताना माझे एका मुलावर प्रेम झालं आणि त्याच्याशी लग्न केलं. मात्र तो मुलगा कुणबी समाजाचा असल्याने आणि माझे सासू सासरे हे अत्यंत धार्मिक असल्याने मला स्वतःला पूर्णपणे बदलावं लागलं. माझ्या सर्व स्वामी सेवा तोंडपाठ झाल्या, कारण माझ्या सासूबाई या स्वामींच्या सेवेत होते. सासूबाई स्वामी सेवक असल्याने मग त्यांच्यासोबत बराच वेळा मी सेवा करायचे. त्यांचे मंत्र, स्तोत्र माझंही तोंडपाठ झाली. पण खरं सांगायचं तर हे सगळं मी फक्त आणि फक्त कर्तव्य किंवा फक्त त्यांच्यासाठी करत होते. मी अजूनही मनापासून स्वामींना किंवा कुठल्याच देवांना मानत नव्हती. माझा दैवी शक्तीवरती विश्वास नव्हता. मात्र एके दिवशी माझ्या पतीचा चांगल्या पगाराचा जॉब गेला आणि मग तिथून आमची खराब वेळ सुरू झाली. त्यावेळी माझी मुलं शिकत होती. आता मुलांचे शिक्षण कसं करायचं हा सर्वात मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. काही महिने गेल्यावर माझ्या पतीला दुसरा काम मिळेल, पण आम्ही जिथे आहे तिथे खूप लांब होतो. थोडा रिस्क होता, मात्र तरीही ते कामावर जायचे. अशातच माझ्या मोठ्या मुलांचं IT मध्ये शिक्षण पूर्ण झालं, तर लहान मुलगा हा 10वीत होता. त्याचा वेळ पुन्हा एकदा आमच्या घरावर वादळ. माझ्या पतीचा कामावर जात असताना एक मोठा ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये त्यांचा पाठीचा कणा हा पूर्णपणे तुटला. त्यांना बसणं उठणं काही शक्य नव्हतं. त्यांचं सगळं काही बेडवर करावं लागत होता. त्यांच्या ॲक्सिडेंटने आमचं संपूर्ण घर हे तुटून गेले. ते म्हणतात ना, वेळ खराब असली की सगळी खराबच होत असते. अगदी तसेच काहीच घडून लागले. लहान मुलगा त्यावेळी 10वीत होता आणि नेमका तो नापास झाला. मोठा मुलगा IT मध्ये पूर्ण एज्युकेटेड होता, मात्र त्याला जॉब मिळत नव्हता. मला काय करावे काही सुचत नव्हते. कुठलाच मार्ग मला भेटत नव्हता. त्याच दरम्यान आमच्या बचत गटातून मला अक्कलकोटला जाण्याचा चान्स आला. त्यावेळी पहिल्यांदाच अक्कलकोटला गेले आणि पहिल्यांदा आम्ही मनापासून स्वामीसमोर हात जोडले. खूप रडली. का माहीत नाही, पण स्वामी मला बघत आहे.
माझा ऐकत आहे असं मला तेव्हा वाटले. स्वामींचे दर्शन झाले आणि मी तिथेच असणार या औदुंबराखाली बसली. त्याचवेळी माझ्या डोळ्यातून नकळत पाणी येते. माझ्या डोळ्यातून फुंकी येत होते. 5 मिनिट मी रडत होती. तितक्यातच माझ्या शेजारी एक बाबा येऊन बसले. जेव्हा त्या बाबांनी मला माझे दुःख विचारले तेव्हा मी त्यांना विचारले, तुम्ही कुठून आलात? तेव्हा त्यांनी मला मी अकोल्यातून आले आहे असे सांगितले. तू रडतेस का? असे त्यांनी विचारले आणि त्यावेळी मात्र मी त्यांना माझे सगळं दुःख सांगितले. त्यावेळी बाबा हसत होते. मी रडत होते आणि माझ्या दुःखावर ते हसत होते. हे पाहून मला थोडेसे वेगळेही वाटले. पण त्यांनी मला सांगितले, तो स्वामींच्या दरबारात आली आहे. तू साक्षात स्वामींशी बोलत आहे. तू स्वामीसमोर रडत आहेस. मग आता काळजी कसली करते? सगळे चांगले होईल. सुखाई होईल. सगळा आनंद होईल. स्वामीवरती मनापासून विश्वास ठेव आणि मनापासून आवाज, स्वामी तुझ्या पाठीशी नक्की राहतील. ताई म्हणतात, मी त्यांना म्हटलं होतं, मी आजपासून मनापासून सेवा करी. मी सगळं करी. जन्मोजन्मी स्वामी सेवेत राहीन. फक्त आणि फक्त माझेही दिवस बदलावेत. माझ्या मुलांची प्रगती व्हावी आणि माझ्या पतीला चांगले आरोग्य लाभावे इतकीच माझी इच्छा, ही ताई म्हणतात. मी सहज त्यांच्याशी बोलत होते आणि त्यांनी मला सांगितले, तू घरी गेलीस ना, 21 स्वामी समर्थांचे अध्याय आणि त्यांच्यासोबत 21 गुरुचरित्र पारायण कर. फक्त या 2च सेवा कर आणि 2 सेवा घडल्यानंतर पुन्हा अक्कलकोटमध्ये तोपर्यंत तुझं नशीब बदलून जाईल. ते बाबा म्हणाले आणि तिथून निघून गेले. मीही त्या गोष्टीचा जास्त काही विचार केला नाही. त्यानंतर अक्कलकोटवरून गंगापूर असे अजून काही दर्शन घडले आणि मग त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी 2 दिवस निघून गेले. 2 दिवसात मी त्या बाबांच्या बोलण्याचा विचार केला. माझ्याकडे काही पर्याय नव्हता. विचार केला, असेही दिवस खराब आहेत. काही होत नाही, घडत नाही. ही सेवा तरी करून बघू. मी स्वामींच्या समोर संकल्प केला. 21 सारा मृताचा संकल्प आणि 21 गुरुचरित्राचा संकल्प केला आणि दररोज संपूर्ण सारामृताचा एक पारायण पूर्ण करायचे असे 21 दिवसांनी 21 पारायण केले. तर त्यापुढे 7 दिवसाचे मी गुरुचरित्र हे 21 दिवसापर्यंत पारायण पूर्ण केले. या संपूर्ण कालावधीला मला 6 महिने लागले. ताई म्हणतात 6 महिन्याचा कालावधी खूप मोठा होता, पण तुम्हाला मी प्रामाणिकपणे खरंच सांगते, फक्त 21वा दिवस होता आणि 21व्या दिवशी माझ्या मुलाला, जो IT क्षेत्रामध्ये इंजिनियर होता, कुठे जॉब लागत नव्हता, त्याला 21व्या पारायणाला गव्हर्मेंट सर्व्हिस म्हणून कॉल आला आणि माझा मुलगा या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये सगळा एक्झाम देऊन गव्हर्मेंट जॉबला लागला. 6 महिन्यानंतर तुम्हाला खरंच सांगते, माझ्या मुलांची खूप प्रगती झाली. जो मुलगा 10वीत नापास झाला, तोच माझा मुलगा दुसऱ्या चान्समध्ये 81% घेऊन चांगल्या मार्काने पास झाला. माझ्या पतीला डॉक्टरने कधीही हलता उठता येणार नाही असे सांगितले, पण या सेवामुळे माझ्या पतीला बसता येऊ लागले. ते स्वतः सगळं करू लागले आणि तिथे आम्हाला खूप म्हणजे खूप समाधान वाटले. 6 महिने झाले म्हणजे सगळं पूर्ण झाले आणि त्या 6 महिन्यामध्ये माझी भाऊजी आणि माझा भाऊ म्हणजे माझ्या माहेरचे फॅमिली ही अक्कलकोट दर्शनासाठी जात होती. अचानक त्यांनी मला विचारले, नकळत स्वप्नातही नसताना, बरोबर पारायण झाल्यानंतर माझा अक्कलकोटला पुन्हा एकदा जाणं झाले. त्यावेळी त्या बाबांचे शब्द मला पूर्णपणे आठवले. त्या बाबांनी जसे सांगितले, माझ्या आयुष्यातील सगळे भाग तसेच घडले. जेव्हा मी ते अक्कलकोट दर्शनावरून घरी आली आणि त्या रात्री मी जेव्हा झोपले तेव्हा तेच बाबा माझ्या स्वप्नात आले
आणि ते बाबा साक्षात स्वामींचे रूप घेऊन होते. तेव्हा मला कळाले की त्या दिवशी अक्कलकोटमध्ये जेव्हा रडत होते तेव्हा ते साक्षात स्वामी मला समजावत होते. स्वामी माझ्या पाठीशी बोलत होते आणि ती स्वामींनी मला सेवा दिली आणि तिथून मात्र माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. खरंच स्वामी आहेत, फक्त स्वामीच आहेत हे मला कळून चुकलं. श्री स्वामी समर्थ अत्यंत अद्भुत मनाला लागणारा आहे. अंगावर रोमांच आणि डोळ्यात पाणी आणणारा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. तुमचेही काही अनुभव असतील तर शेअर करा आणि जे नवीन चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.